बघूया 100% बातम्या, पण सुरुवातीला महत्त्वाची बातमी। लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होत आहे। महाराष्ट्रात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या 5 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे। अखेर प्रचाराच्या तोफा थंडावल्या, त्यामुळे 2 दिवसानंतर सर्वच उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे। त्यामुळे मतदार राजा कोणाच्या पारड्यात दान टाकतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। विदर्भातल्या या 5 लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाकुणामध्ये ही फाईट होतीये जाणून घेणार आहोत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा सगळ्यात महत्त्वाची लढत नागपूरमधून नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काँग्रेसच्या विकास ठाकरेंचं आव्हान आहे। दुसरी लढत रामटेकची। रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे मैदानात आहेत, तर श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे उमेदवार त्यांचं आव्हान आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रतिभा धानोरकरांचं आव्हान आहे। प्रतिभा धानोरकर काँग्रेसचे उमेदवार आहेत। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुनील मेंढे तर त्यांच्या विरोधात डॉक्टर प्रशांत पडोळे हे काँग्रेसकडून मैदानात उतरलेत। आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अशोक नेते विद्यमान खासदार यांना नामदेव किरसान या काँग्रेसच्या उमेदवाराचं आव्हान आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापुरातल्या मेळाव्याला हजेरी लावली। इथल्या राधिका पॅलेसमध्ये आयोजित मेळाव्यात अजित पवारांनी वकील आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला। मात्र मेळाव्यात केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्यानं अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे। त्याचं झालं असं, इंदापुरातील या मेळाव्यात अजित पवारांनी उपस्थितांना आमिष दाखवल्याचा आरोप होतोय। लागेल तो निधी द्यायला आम्ही सहकार्य करू असं वक्तव्य अजित पवारांनी या मेळाव्यात केलं। पाहिजे तेवढा निधी देतो, तसं आमच्यासाठी ईव्हीएमचं बटन कचाकचा दाबा असं विधान अजित पवारांनी केलं। पाहिजे तेवढा निधी, तसं आमच्या मशीनमध्ये पण तवशील बटन दाबा कचाकचा मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, नाहीतर माझा हात आखडता येईल। व्यापारी आहेत ते, त्याच्यामुळे ते सौदाच करणार। देश सध्या व्यापारी चालवत आहेत, व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत, त्यातले ते एक आहेत। आमचं आव्हान ऐकायचं नाही, ऐकायचं तो मतदार राजाचा अधिकार आहे। कुठल्याही निवडणुकाच्या संहितेचा भंग करणं किंवा काही नाही। अजित पवार आपल्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल आणि परखड स्वभावाबद्दल ओळखले जातात, मात्र हाच स्वभाव त्यांना कधी कधी अडचणीचा सुद्धा ठरू शकतो। इंदापुरातल्या या वक्तव्यानं पुन्हा एक नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। बारामती लोकसभेच्या प्रचारात आता रंगत वाढू लागली आहे। समाजातील विविध समाज वर्गाला सुचकारण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून केला जातोय। अजित पवारांनी इंदापूर तालुक्यातल्या डॉक्टर आणि वकिलांचा मेळावा घेतला। या मेळाव्यात अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं। अजित पवारांनी इंदापूर तालुक्यातील डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यात बोलताना विविध मुद्द्यावरून जोरदार टोलेबाजी केली। मुलींच्या घटत्या जन्मदराच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी चिंता व्यक्त केली। यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा आहे। 790 पर्यंत पण तुम्ही म्हणणार आहे, पुढे तर सगळं ते अवघडच होणार आहे। पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल। आपल्या या वक्तव्यावरून संभाव्य राजकीय वाद निर्माण होऊ नये म्हणून अजित पवारांनी तात्काळ त्यावर खुलासाही केला। तर त्याच्यातच मला तिथं दिसला अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला। अपमान नाही, मला कुणाचाही अपमान करायचा नाही, पण एक शपथ म्हणून मी त्याचा उल्लेख केला। अजित पवार हे बोलताना कधी हातचं राखून बोलत नाहीत, मात्र त्यामुळे अनेकदा वाद निर्माण होतात। मात्र यावेळी वाद निर्माण होऊ नये यासाठी अजित पवारांनी तात्काळ खुलासा करून टाकला। शरद पवार यांनी घरातले पवार आणि बाहेरचे पवार वेगळे असं वक्तव्य केलं होतं। या विधानावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तर यावर प्रतिक्रिया उमटू लागल्यात। इंदापूरच्या मेळाव्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यावर
भाष्य केलंय। इंदापुरात वकील आणि डॉक्टरांच्या मेळाव्याला अजित पवारांनी हजेरी लावली। यावेळी डॉक्टर महिलांचं नाव घेऊन सून म्हणून आला असला तरी बाहेरच्या म्हणणार नाही असं सांगत शरद पवारांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला। तिवाताई आणि आमच्या कल्पनाताई दोघी एक गेवराईची आणि एक बीडची आहे, पण तुम्ही तिकडनं आमच्याकडे आलाय सून म्हणून, आणि मी सून म्हणून आलेला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या बांधणार नाही। डॉक्टरांशी सगळे खरं बोलतात असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली आहे। माणूस खरं कोणाशी बोलत असेल ते डॉक्टरशी, त्याने आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वापरून द्या, कारण जरा दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन पोहोचा। बारामती लोकसभेच्या लढाईत पवार कुटुंबातला भावकीचा वाद मिटला नसल्याचं या निमित्तानं समोर आलंय। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान 2 दिवसांवर आलं असलं तरी महायुतीत काही जागांचा तिढा अजूनही कायम आहे। नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे। शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपनं या जागेवर दावा केलाय। थेट दिल्लीतून आपल्याला उमेदवारीची विचारणा झाल्याचा गौप्यस्फोट छगन भुजबळांनी केला। त्यामुळे नाशिकच्या रिंगणात छगन भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली। तर दुसरीकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असून त्यांनी प्रचार सुरू केला। नाशिकचे हे दोन्ही संभाव्य उमेदवार रामनवमीच्या दिवशी काळाराम मंदिरात समोरासमोर आले। यावेळी गोडसे यांनी भुजबळांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतले। यावेळी नाशिकच्या जागेसंदर्भात भुजबळ आणि गोडसे यांनी भाष्य केलंय। नाशिकची जागा ही प्रभू रामचंद्राच्या कृपेमुळे ही शिवसेनेला सुटेल। त्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची, पण 20 मेच्या अगोदर निर्णय घ्या। गुरुवारपासून आम्ही त्या प्रेसची सुरुवात करतोय आणि ती सुरुवात झाली की आपल्या सुद्धा लक्षात येईल की अनेक गोष्टी अशा असतात की ज्या लोकांना माहिती नसतात। त्यामुळे महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा गुरुवारी सुटणार का? महायुतीचे नाशिकचे उमेदवार कोण यावरची चर्चा रंगली आहे। उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून उमेदवारी जाहीर झाली, मात्र कोकणातला महायुतीतला तिढा अजून सुटू शकलेला नाहीये। शिवसेना आणि भाजपनं या दोन्ही पक्षांनी जागेवर आपापला दावा कायम ठेवलाय। कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। कोकणात नारायण राणेंनी प्रचाराचा धडाका लावलाय, तर शिवसेनेनं या जागेवर आपला दावा कायम ठेवलाय। या मतदारसंघातील उमेदवाराची लवकरच घोषणा होईल असं दीपक केसरकरांनी म्हटलंय, तर इथून महायुतीचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास निलेश राणेंनी व्यक्त केलाय। उद्या बऱ्याचशा उमेदवारी जाहीर होतील आणि परवा आम्ही अर्ज भरणार आहोत, त्याच्यामुळे उद्याच्या दिवसाची हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्यापर्यंत निश्चित मिळेल। महायुतीचा प्रचार करतोय। जेव्हा पक्षातून आदेश येतील आणि जसे आदेश येतील आम्ही 100% जे काय पक्ष सांगेल किंवा महायुतीमध्ये जे काय ठरेल त्या हिशोबाने पुढची पावलं उचलली जातील। कोकणातील या मतदारसंघाची उमेदवारी महायुतीत कुणाच्या पारड्यात पडते याचा उलगडा लवकरच होणार आहे। कोकणात निवडणुकीच्या आधीच राजकीय शिमगा सुरू झालाय। विनायक राऊत यांनी मंगळवारी रत्नागिरीत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावरून भाजपचे नेते निलेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरेंच्या पक्षाचे विनायक राऊतांनी मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। जवळपास 2.5 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येण्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना विनायक राऊतांसोबत केवळ 1200 माणसं होती असा टोला निलेश राणेंनी लगावला। एका हॉलमध्ये सभा घेण्याची वेळ विनायक राऊतांवर आल्याचं सांगत निलेश राणेंनी त्यांना डिवचलंय। कोण यायचं त्यांनी यावं, नाचायचं त्यांनी नाचावं निवडणुकीमध्ये। ज्याने निवडणुकीला उभं राहण्याचं जे धारिष्य करतील त्यांनी मनामध्ये पक्क ठेवावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे। 1200 लोकांना घेऊन त्यांनी फॉर्म भरायचा कार्यक्रम आटपला, याच्यावरूनच आपल्याला लक्षात येईल विनायक राऊतांची किंमत ही जनतेमध्ये कशी कमी होत गेली। फडतूस माणसाच्या फडतूस आरोपांना मी कधी उत्तर देत नाही। कोकणात महाविकास आघाडी आणि महायुतीत थेट सामना होणार आहे, मात्र निवडणुकीआधी राजकीय खणाखणी सुरू झाली आहे। अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना भाजप आणि महायुतीची उमेदवारी मिळाली, मात्र बच्चू कडू आणि अडसूळ कुटुंबियांचा नवनीत राणांना विरोध आहे। त्यामुळे मित्रपक्षातील नेत्यांच्या विरोधानं नवनीत राणा घेरल्या गेल्या। गेल्या 10 वर्षापासून अमरावतीच्या राजकारणात राणा विरुद्ध अडसूळ हा वाद सुरू आहे। राणांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत अडसूळ कोर्टात गेले। तसंच नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यावर राजकारण सोडेल, मात्र राणांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका
अडसुळांनी घेतले। मात्र आता नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यानं एक पाऊल मागे घेत तडजोड करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। याच पार्श्वभूमीवर रामनवमीचं औचित्य साधत नवनीत राणा आणि रवी राणा आनंद अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्या भेटीला पोहोचले। या भेटीनंतर राणा आणि अडसूळ यांनी तडजोडीची तयारी दर्शवली आहे। बघा, राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो। पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू की राजकारणामध्ये कधी कायम कोणी शत्रू नसते, कायम कधी मित्र नसते आणि सगळे आम्ही एकाच विचारधारेचे आहे। राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो हे या भेटीनं अधोरेखित झालंय। त्यामुळे या भेटीनंतर राणा अडसूळ यांच्या दिलजमाई होणार का हे पाहावं लागेल। सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। अवघ्या 2 दिवसात लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडतंय। मात्र असं असतानाही सत्ताधारी महायुतीत काही जागांवरून तिढा निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। महायुतीत नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा कायम आहे। या जागांचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीयेत, त्यामुळे महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या विधानानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात। मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंच्या समोर हे वक्तव्य केलंय। पुण्याच्या काळामध्ये 6 महिन्यानंतर काय होईल माहित नाही, महायुती टिकावी असं देवाकडे सुद्धा प्रार्थना करतोय आणि सगळी मंडळी कशी पटापटा पळतील मी त्याचा पण विचार करतो। लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत। मात्र बारणेंच्या प्रचार सभेत सुनील शेळकेंनी थेट महायुतीच्या भविष्याबाबत भाष्य केलं। त्यामुळे महायुतीत समन्वय आहे का हा सवाल विचारला जातोय। सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केली। सांगली मतदारसंघातून 2 उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केले। विशाल पाटील यांनी मंगळवारी सांगलीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत 2 उमेदवारी अर्ज दाखल केले। विशाल पाटील यांनी एक अर्ज काँग्रेसकडून तर दुसरा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 19 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडून एव्ही फॉर्म मिळेल अशी अपेक्षा विशाल पाटलांनी व्यक्त केली आहे। मात्र सांगलीतून माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे। तर विशाल पाटलांची समजूत काढू असा पवित्रा काँग्रेस नेत्यांनी घेतलाय। मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसनं कारवाई करावी अशी मागणी केली आहे। एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल, महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेत असेल आणि त्याच्याबरोबर महाविकास आघाडीतल्या पक्षाचे लोक उभे राहत असतील, संबंधित पक्षानं या सगळ्यांची हकलपट्टी करायला पाहिजे। आता काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांची समजूत काढणार का? सांगलीसाठी आक्रमक असणारे विश्वजित कदम काय भूमिका घेणार आणि काँग्रेस विशाल पाटील यांच्यावर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। माढा मतदारसंघातील राजकारण सतत हेलकावे खात आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते उत्तम जानकर यांनी फडणवीसांच्या आदेशानंतर नागपुरात विमानवारी केली। मात्र त्यानंतरही उत्तम जानकरांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही। माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानंतर शरद पवार यांनी ही जागा जिंकण्यासाठी डावपेच सुरू केलेत। या मतदारसंघातील दुसरे वजनदार नेते उत्तमराव जानकर यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केलेत। या पार्श्वभूमीवर 2 दिवसापूर्वी फडणवीसांची भेट घेणारे उत्तम जानकर थेट पुण्यात शरद पवारांच्या भेटीला पोहोचले। यावेळी धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते। विधानसभेला उत्तम जानकरांना माळशिरसमधून निवडून आणण्याची जबाबदारी मोहिते पाटलांनी घेतल्याची माहिती समोर येते। इच्छा आहे आमच्या तालुक्यातले आमच्या गटांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा पवारसाहेबांच्या बरोबरीनं राहावं। जनतेची आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्ही एकत्र यावं आणि या तालुक्याचं विकासाचं राजकारण करावं। उत्तम जानकर 19 एप्रिलला त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत। मात्र आता अकलूजमधील कट्टर विरोधक मोहिते पाटील त्यांच्याशी उत्तम जानकर हातमिळवणी करणार का याची चर्चा रंगली आहे। लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केली। त्यानंतर काही दिवसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या बिनशर्त पाठिंब्यामागची भूमिका सुद्धा त्यांनी विशद केली।
राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यामागची भूमिका स्पष्ट केली असली तरी कोकणातील खेडमधील मनसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय। मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी रामदास कदम यांना थेट टार्गेट करत महायुतीतल्या शिवसेना नेत्यांच्या सोबत प्रचार कसा करायचा हा सवाल उपस्थित केलाय। ज्या महायुतीतील नेत्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले, ज्यांनी मनसे हा पक्ष संपवण्याचा विडा उचलला, त्यांचा प्रचार कसा करायचा असा सवाल खेडमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विचारलाय। मला माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला काम करू त्यांनी दिलं नाही, सातत्याने विरोध केला, माझे विकास कामं मंजूर करून दिली नाहीत, मला त्यांनी मनसेचा म्हणून अपात्र केलं, काही खोटे आरोप सत्तेचा दुरुपयोग करून। मला एवढंच सांगायचं आहे की राजसाहेब जो निर्णय घेतात तो मनसेतला प्रत्येक सैनिक हा शिरसाबंद बांधून चालत असतो। खेडमधील मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी मुंबईत भेटीसाठी बोलावलंय। तब्बल 40 वर्षाहून अधिक काळ भाजपमध्ये राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता घरवापसी करणार आहेत। येत्या 15 दिवसात दिल्लीत भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती खुद्द खडसेंनी दिली होती। मात्र भाजपच्या वाटेवर असणाऱ्या खडसेंना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। खडसे यांना आतापर्यंत धमकीचे 4 ते 5 फोन आले। वेगवेगळ्या नंबरवरून खडसेंना धमकीचे फोन आले। विविध देशातून फोन येत असल्याची माहिती खडसेंनी दिली आहे। गेल्या 2 दिवसापासून एका अज्ञात फोनवरून दाऊद आणि छोटा शकीलचं नाव सांगत जिवे मारण्यात येणार असल्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचं बोललं जात आहे। नुकतंच अमेरिकेतून धमकीचा फोन आल्यानंतर खडसे यांनी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार दाखल केली। काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊद आणि छोटा शकीलचा नावाचा उल्लेख आहे। त्यामुळे आपकी खैर नाही, आपको मारेंगे, आपको मारना है। मोठे नेते आहेत त्यामुळे धमकी त्यांना मोठ्या देतील। सखोल चौकशी करावी लागेल सगळ्या विषयाची, किंवा नेमकं काय या भाई लोकांचं आणि आमच्या खडसे साहेबांचं काय वैमनस्य आहे का काय। धमकी देणाऱ्यांनी कुठलीही मागणी केली नसल्याचं खडसेंनी म्हटलंय। 8 वर्षांपूर्वीही खडसेंना फेसबुकवर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। आता पुन्हा एकदा खडसेंना धमक्या सुरू झाल्यानं पोलिसांनी तपास सुरू केलाय। जळगाव MIDCत अग्नितांडव पाहायला मिळालं। इथल्या केमिकल कंपनीत लागलेल्या आगीत 23 कामगार जखमी झाले, तर एका कामगाराचा मृत्यू झालाय, तर एक कामगार बेपत्ता आहे। जळगाव MIDC परिसरात केमिकल कंपनीत भीषण आगीची घटना घडली। ही आग इतकी भीषण होती की लांबूनही आगीच्या ज्वाळा दिसून येत होत्या। आगीच्या या दुर्घटनेत सुमारे 23 कर्मचारी जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। अजून इथे कुठली कॅज्युअल्टी झालेली नाही। दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी लोक आहेत, त्यांच्यावर उपचार त्या ठिकाणी सुरू होत आहेत। उपचारासाठी जो काही खर्च होईल निश्चित शासन त्यांना मदत करेल। अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलंय। या आगीचे नेमकं कारण मात्र कळू शकलेलं नाहीये। अयोध्येतील राम जन्मभूमी प्रभू श्रीरामाचं मंदिर निर्माण झाल्यानंतर पहिलीच रामनवमी, त्यामुळे रामभक्तांसाठी हा सोहळा उत्साहाचा आहे। प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र नवमीला दुपारी 12 वाजता झाल्याचं म्हटलं जातं। त्यामुळेच प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्येतही दुपारी 12 वाजता रामजन्माचा सोहळा रंगला। दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या भाळी सूर्यतिलकाची मोहर उमटली। 4 मिनिटं रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक झाला। अयोध्येच्या मंदिरात अंबाबाईच्या मंदिराप्रमाणे सूर्यकिरणं दरवाजातून नाही तर ती घुमटातून आली आहेत। डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी अयोध्येत गर्दी केली होती। बहुत सुंदर लग रहा है अयोध्या में। आपका दर्शन हो गया? दर्शन हो गया मेरा। दर्शन हो गया। बहुत बढ़िया। हा सोहळा भक्तांना पाहता यावा म्हणून 150 LED स्क्रीन लावण्यात आले होते। या स्क्रीनवर भक्तांना हा सोहळा रांगेत असताना सुद्धा अनुभवता आला। प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाही पंतप्रधान मोदींनी हा सोहळा अनुभवला। विमानातच आपल्या टॅबवर मोदींनी हा सोहळा अनुभवला। यावेळी मोदी भावूक झाल्याचं दिसून आलं। संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE मध्ये अचानक हवामानात मोठा बदल झाला। मुसळधार पावसानं पूरपरिस्थिती निर्माण झाली। दुबईत फक्त काही तासात वर्षभराचा पाऊस पडला। मंगळवारी संयुक्त अरब अमिरातीत आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये मुसळधार पाऊस झाला। UAE मध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचलं। मुसळधार पावसानं पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक शहरं ठप्प झाली। या मुसळधार पावसामुळे दुबईची तुंबई झाली। दुबईतील रस्ते, घरं आणि मॉलमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं।
असं कधी इतका काळोख 3 वाजता आणि खूप भरभरून कोसळणारा पाऊस कधीच बघितला नव्हता दुबईत. तर तो काल झाला आणि त्यामुळे बऱ्यापैकी सगळीकडे पाणी पाणी झालेलंच होतं. पूर परिस्थितीमुळे दुबईच्या वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम झाला. रस्ते आणि हवाई वाहतुकीचे 3 ते वाजले. दुबई विमानतळाच्या रनवेवर पाणी साचलं. त्यामुळे अनेक उड्डाणं रद्द करावी लागले. दुबईला येणारी विमानं वळवण्यात आली. अबुधाबीमध्ये किंवा शारजामध्ये एअरपोर्ट्स आजही बंद आहेत. तर ते मला वाटतं हे असं पहिल्यांदाच एवढा प्रलय बघण्यात आला. इतकंच नाही तर शेजारील ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे 18 जणांचा मृत्यू झालाय. निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर शरसंधान साधलंय. जागा वाटपापासून ते पक्षफुटीपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर फडणवीसांनी रोखठोक मतं व्यक्त केली आहेत. आणि एवढंच नाही आहे तर पुत्रमोहामध्ये एकनाथराव शिंदेंना पूर्णपणे संपवण्याचा डाव देखील चालला होता. कधीतरी तुम्ही त्यांना एकट्यात विचारा ते म्हणजे काय, तुम्ही त्यांना विचारा ते तुम्हाला सांगतील. मला तर माहितीच आहे, पण त्यांना केसेसमध्ये फसवायचं हा प्रयत्न चालला होता. तुम्ही दुसऱ्यांची घरं फोडली असा आरोप तुमच्यावर होता. दोन्ही पक्ष पुत्रमोहामुळे आणि पुत्रीमोहामुळेच फुटले आहेत. सिंपती त्यांच्याकडे, सिंपती मिळण्यासारखं नेमकं केलं काय? भाजपला ओबीसी वोट बँक महत्वाची वाटते. ओबीसी हा भाजपचा DNA. ही नाशिकची जागा भुजबळांना आपण देतोय की नाही? त्यांच्या पक्षाचे तिकीटं आम्ही ठरवत नाही. तर मोदींच्या नावावर मत मागतात. आमच्याकडे मोदीजींसारखा नेता आहे की जो लोकांना हवा आहे. तुम्ही व्यक्तिगत टार्गेट झालात. ज्यांना लोक प्रमुख मानतात श्रेय पण त्यांना मिळतं आणि टार्गेट तेच होतात. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.